शुभप्रभात मित्रांनो, जय शिवराय तुम्हाला सगळ्यांना। तर 16 ऑगस्ट सकाळची 8:30 वाजलेले आपण करणार आहोत लॉग इन। काल 15 ऑगस्टच्या दिवशी आपण पूर्ण वेळ सुट्टी केली होती। तर आपल्या एक 10-11 दिवस झालेले चॅलेंज घेऊन, तर त्याच्यात आपल्या 2 सुट्ट्या झालेल्या आहेत। तर इथून पुढे आपण ते कव्हर करून घेऊया। तर आज चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न राहील। आज दही अंडे असेल चौकात संध्याकाळून, म्हणजे 3-4 नंतर, 4च्या नंतर ट्रॅफिक असणार आहे, तरी पण आपण काम करणार आहोत आणि चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला रॅपिडो उबेर लॉग इन करूया। ऑफलाईन आला तर ऑफलाईन मारूया आणि बघूया किती बिझनेस होतो आजच्या दिवशी। तर आपण एक ट्रिप उचलली आहे नाशिक फाटा रॅपिडोवर। तर बघूया, कस्टमरच्या लोकेशनवर आलेलो आहे, पण कस्टमरचं काही खरं वाटत नाही मला येत आहे का नाही। रॅपिडोच्या कस्टमरचं काही आहे ना, म्हणजे हे नसतं की बाबा उबेरवाला ॲटलिस्ट 90-95% कस्टमरची ट्रिप कन्फर्म असते, पण रॅपिडोची काही नाही, अवघड आहे रॅपिडोचं। तर वाट बघूया कस्टमरच्या लोकेशनवर। तर आलेलो आहोत आपण। आपली भवानी झालेली आहे आणि 248 रुपयाची झालेली आहे भवानी। आता कशी सांगतो तुम्हाला, हे रॅपिडो आहे ना, कस्टमरला लुटतं म्हणजे कसं की एकदम लांबून मॅप दाखवतोय। आता यांना जायचं होतं नाशिक फाट्याला, ठीक आहे, ट्रिप आली होती, मी उचलली, कस्टमरच्या लोकेशनवर गेलो, OTP टाकल्यानंतर मला 5 मिनटं नाही लक्षात आलं, जेव्हा मी चाफेकर चौकात आलो, हा मॅप दाखवतोय पिंपळे सौदागरमध्ये। त्यांना म्हणलं पिंपळे सौदागरमध्ये दाखवतोय, तुम्ही चेंज करा लोकेशन। मग त्यांनी टाकलं नाशिक फाटा, इथं पुढं कुठंतरी कुठला तो क्वार्टर आहे तिथलं टाकलं। आता लोकेशन कुठून दाखवतोय तुम्हाला माहिती आहे का, फार पुढून त्या दापोडीच्या इथून U-टर्न दाखवतोय, नाशिक फाट्याला घेऊन आले असा दाखवला रस्ता। आणि मग बिल वाटणार 248 रुपये झाले। जाऊ दे, आता मी काय बोलू शकतो, काय करू शकतो। तर कासरवाडीवरून आपण ट्रिप घेऊन आलो होतो वेळ चौकात स्टर्लिंग हॉस्पिटलला, ठीक आहे। तर स्टर्लिंगला आल्यावर आपल्याला वाटले 172 रुपये। तर चांगला राऊंड झाला मित्रांनो आपला। नाशिक फाटा 248 आणि तिथून बरेच जणांना माहीत नाही कुठं थांबायचं नाशिक फाट्याला ट्रिप सोडल्यावर। ते काय करतात की नाशिक फाटा चौकाच्या अलीकडे लेफ्ट साईडला थांबतात, ठीक आहे। तर तिथं भरपूर गाड्या असतात आणि ट्रिपा कमी असतात मित्रांनो, त्यामुळे लक्षात ठेवा, तिथं थांबत जाऊ नका। तुम्हाला थांबायचं आहे कुठं, पुण्याकडे जाताना कासरवाडी आहे, ब्रिजच्या वरती नाही थांबायचं, ब्रिज चढायचा नाही, ह्या साईडने जायचं, रेल्वेचं फाटक आहे, राईट मारायचा ते कासरवाडी गावात। तर तिथं जाऊन थांबा, तिथून ट्रिपा पडतातच, कारण मोठा भाग येतो एक, तिथं लोक जास्त राहतात, तिथून ट्रिपा पडतीलच तुम्हाला। तर आपल्याला पण तिथूनच पडलेली आहे। पहिल्या 2 ट्रिपा गेल्या वाटतं। हा, एक डीमार्ट थेरगावची पडली होती, हां, आणि विशेष म्हणजे ही गोटूला पडलेली आपल्याला रॅपिडोमध्ये। गोटूला आपण किवळ्याचं गोटू टाकलं होतं, तर किवळ्याचं गोटू टाकल्यावर आपल्याला ट्रिप पडली ही भेळचौक स्टर्लिंग हॉस्पिटल। 172 घेतलेत, 1 नंबर काम झालं। तर येताना आपल्याला CNG भक्तिशक्तीला एक CNG पंप आहे, तुम्हाला माहीत असेल, बालाजीचा, तो सध्या बंद आहे, आता काम चालू आहे, ऑलमोस्ट संपलं असेल। आणि निगडी चौकात ब्रिज खाली एक नवीन पंप झालेला आहे, 1 नंबर काम झाले। निगडीला कधी भाडं घेऊन गेलं की तिथंच गॅस भरायचं, लगेच निघायचं धंद्यावर। तर मस्त काम झाले, CNG नवीन चालू झाल्यावर मस्त होईल, बालाजीचा पण चालू होईल आणि हा निगडीचा पण चालू होईल। तर मित्रांनो आता तर चांगली ट्रिप गेली मित्रांनो, व्हिडिओ शूट करण्याच्या नादात। 6 किलोमीटरची ट्रिप होती चांगली, पण ठीक आहे, आता काय करणार, गेली तर काय करू शकत नाही आपण। तर आता आपण लॉग इन करून 2.5 तास झालेले आहेत। 2.5 तासात आपले झाले 600 रुपये आणि फक्त रॅपिडो चालवलेले। आणि आज बहुतेक रॅपिडो चालवावं लागणार आहे आपल्याला, कारण उबेरला चालली नाही ट्रिप आणि रेट पण कमी आहेत, त्यापेक्षा म्हणलं हेच बरं आहे, रॅपिडो चांगला रेट पण देते आणि ट्रिपा पण देते। तर आता वाट बघूया परत। ट्रिप एक पडली होती, उचलणं झालं नाही आपल्याला व्हिडिओ शूट करण्याच्या नादात। 600 रुपये झालेले आहेत 2.5 तासात आणि आपले नियोजन आहे 1 तास, आपलं 1 वाजेपर्यंत ॲटलिस्ट आपले किती झाले पाहिजे, आता 9-10 वाजले, किती वाजले, 11 वाजले, सॉरी। 2 तासात आपल्याला 248 रुपये करायचे, म्हणजे 800 रुपयाचं नियोजन आहे करणं।
तर बघू होत आहेत का नाही. तर आता ही म्हातारी आपण साई होम्सला बिना शाळेच्या इथं शाळेत सोडलं आहे आपण इथं साई होम्स सोसायटी. तर आपण स्टेशनवरून आणलं होतं ऑफलाईन बुकिंग. तर आपण 3 ऑफलाईन बुकिंग मारलेत. आता ह्या बाईला मी 70 रुपये सांगितले होते. पूर्ण येईस तोपर्यंत पोचच तो माझ्या डोक्याचा भुगा केला शेवटी. 60च घेत्या, तो 70 सांगितले, पलीकडून मी 50च घेतले असते. आता ह्या बाईचं वय आणि तिला दम लागला होता. दम लागला म्हणून मी बसवलं, नाही तर मला तिथं 150 रुपयाचं पण एक भाडं होतं. मी नाही बसवलं, म्हटलं चला म्हातारी बाई आहे. पण मी जे चांगलं करायला जातो माझ्यासोबत असं उलटं सोड. म्हणजे काय एवढं काय बोलली नाही बिचारी, पण 70 रुपये दिले मला. मी 70 नाही घेतले, 60च घेतले. म्हटलं बाई तू खुश राहा, मी पण खुश राहतो. नाहीतर मी 70 घेणार, ते बाईला रोख पैसे जास्त घेतले रिक्षावाल्यांनी. तर काम व्यवस्थित झाले, जवळजवळ 750 रुपयाचं काम झालेलं आहे. 3 ऑफलाईन आणि बाकीचे रॅपिडो. आज एवढंच काम केलेलं आहे. अजून तरी बघूया, 1 तासभर तरी काम करूया. घरी जाऊन काय उपयोग नाही आहे. संध्याकाळी पण जास्त चांगलं काम व्हायला बसलं आहे आपलं, होईल. कारण दहीहंडी सगळीकडं येणारे लोक असणार. तर मित्रांनो 3:30 वाजलेले आहेत आता आणि आपण आता लॉग इन करणार आहोत. चहा वगैरे घेऊन झाले, फ्रेश वाटते जरा. आणि आता काम करूया. तर काम आता तुम्हाला सांगतो, चौकात दहीहंडी लागली असणार आहे. तर थोडं काम करणं आपल्याला टफ जाणार आहे. तरीही काम करावंच लागेल. आपण ह्याच्यावर काय करणार आहे की लहान ट्रिपा मारत नाही बसणार. आता आपण फक्त 100 म्हणजे थोड्या मोठ्या ट्रिपा मारणार आहोत. तर चला चालू करूया आपण आता. तर लॉग इन करून 15 मिनटं झालेली आहेत. आपल्याला एकही ट्रिप वाजलेली नाही आहे. रॅपिडोवर म्हणतोय मी. उबेर मग मला चालू करावं लागेल. तरी 5-10 मिनटं आपण वाट बघूया रॅपिडोवर पडती का नाही ट्रिप. तर मला ट्रिपच पडत नव्हती रॅपिडोमध्ये आणि मी वैतागून उबेर चालू केलं आपल्याला ही ट्रिप पडली प्रति शिर्डीची, शिरगाववाली. ती काय मी उचलली नाही, कारण सुट्टीचे दिवस आहेत, तिकडं गर्दी असू शकते. तर उगाच अडकून बसायचं नव्हतं आपल्याला. तर मी ती काय ट्रिप उचलली नाही. मग ही दुसऱ्यांदा ही आपली शिवार गार्डनची ट्रिप पडलेली आहे, रहाटणी पिंपळे सौदागरची. तर आपण आता कस्टमरच्या लोकेशनवर आलेलो आहोत. कस्टमरला पिक करूया आणि ड्रॉप करूया. तर आज अशाच ट्रिपा मारायच्या. तिकडे गेल्यावर पण अशीच एखादी मोठी ट्रिप आपल्या साईडची घेऊन येणार आहे मी. आणि बघूया कस्टमर येतं आहे का. उबेरची ट्रिप आहे, उबेर येणारच कस्टमर. तरी फोन करूया पटकन. आपण पोहोचलेलो आहे स्पॉट 18. इथं एक पब आहे. तर या मुलीला आपण तिथे ड्रॉप केलेलं आहे आणि 159 रुपये बिलिंग झालेलं आहे. आणि आपण आता थांबतोय इथं. तर बघूया, इथून औंधच्या जास्त ट्रिप वाजतात आहे, पण आपल्याला औंधला जायचं नाही. कारण औंधला गेलं तर औंधमध्येच अडकून बसणार आहे. तिकडच्या बुकिंग पडतात त्या साईडला, पुणे सिटीच्या आतमधल्या. तर आपल्याला इकडं क्वचितच पडेल. त्यामुळं आपण इथूनच गो टू टाकणार आहोत. भक्तिशक्तीचं टाकूया आणि तिथून ट्रिप घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पिंपळे सौदागरला आला कधी भाडं घेऊन, तुम्हाला कळत नसेल कुठं जायचं आहे, थांबायचं, तर तुम्हाला इथं हे समोर दिसत असेल सोलारिस फिटनेस जिम आहे. तर त्याच्या ऑपोजिट साईडला थांबा, इथून ट्रिप पडेल तुम्हाला कुठली ना कुठली. तर आता मी आहे काळेवाडी मेन रोडला आणि हे जे कस्टमर आणलं होतं कुंजीर चौकातून आपण यांना घेतलं आणि काळेवाडी मेन रोडला ड्रॉप केलं. तर या मॅडमला एवढी घाई होती, म्हणजे आईवडिलांसाठी बुक केलं ते मॅडमने. तर 2दा-3दा कॅन्सल केली, 3दा ट्रिप माझ्याकडे झाली, कारण मी गोटू टाकलं होतं आपल्या भक्तिशक्तीचं. तर 3 वेळेस मी उचलली. फायनली या म्हातारीला घेऊनच आलो. 70 रुपये घेतले त्यांच्याकडून. आणि आता बघूया, बहुतेक मला वाटतं आहे मी इथं 10 मिनटं थांबणार आहे. पाणी वगैरे घेतो, बॉटल माझ्या घरी राहिली पाण्याची. तर पाणी वगैरे पिऊन मी इथं ट्रिप पडली तर बरं होईल, नाहीतर मग आपल्याला चाफेकर चौकात जावं लागेल तिकडं केशवनगर साईडला. तर तिथून ट्रिप आपल्याला पडणारच. पाण्याची बॉटल घ्यायला गेलो होतो मी वडापावच्या दुकानावर आणि वडापाव गरम काढत होता. तर तो मी म्हटलं चला वडापाव पण घ्यावा. 2 वडापाव घेतलेले आहेत, पाण्याची बॉटल घेतली आहे. तर आता आपण थोडा नाश्ता करूया आणि इथूनच ट्रिप घेण्याचा प्रयत्न करूया. वाकडच्या पडतात आहे आपल्या इकडच्या तो मॉल नाही
कुठला मॉल आहे, फिनिक्स मॉलच्या इथल्या ट्रिपा पडतात ते. मी काय उचलत नाही आहे. आपल्याला कुठल्या पाहिजे, चाफेकर चौक, निगडी, रावे, चिंचवडगाव, हे सगळ्या एरियाच्या आपल्याला ट्रिपा पाहिजे. तर आपण चाफेकर चौकात होतो आणि तिथून आपण एक राजो कॉलनीची ट्रिप उचलली 70 रुपयाची. आणि राजो कॉलनीत कस्टमरला ड्रॉप करणार तेवढ्यात आपल्याला एक ट्रिप पडली होती. ट्रिप पडली नाही, आपल्या एकाने हात केला आपल्याला. तर 80 रुपये आपण त्याचे घेतले. एल्प्रो मॉलला आपण सोडलेले. तर मला वाटलं आज धंदा असेल, पण धंदा काही नाही आहे, एकदम स्लो आहे. ट्रिपा पडतात आहे पण गर्दीच्या ठिकाणच्या पडतात आहे. 7:30 वाजता फायनली आपण आपला आजच्या दिवसाचं एंड केलेलं आहे. तर आज किती वेळ दिला बघा मित्रांनो. आपण सकाळी आपण 8:30 वाजता आलतो, ठीक आहे. तर 12:30पर्यंत आपण काम केलं. 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30 म्हणजे 4 तास आपण सकाळी काम केलेलं आहे. आणि संध्याकाळी आपण 3.5 तास म्हणजे 7-8 तास आपण आज काम केलेलं आहे. आता 8 तास काम केलं म्हणजे कमीत कमी 1600-1700 रुपये आपलं अर्निंग झालं पाहिजे होतं, पण झालेलं नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की आज सगळीकडे ट्रॅफिक असतं आहे. ट्रॅफिकमध्ये आपण ट्रिपा उचलल्या नाही, अवॉइड केल्या. भरपूर ट्रिपा पडतात आहे, आता पण पडतात आहे, पण मी काय जात नाही आहे, उचलत नाही आहे. कारण चौकात गर्दी झालेली आहे मारण्याची. तर नको तिथं अडकून पडायचं नाही आपल्याला. त्याच्यामुळं आपण आलो आहे आज घरी. तर आपला धंदा किती झाला आहे तुम्हाला सांगतो. हो, रॅपिडोला आपण 600 कितीतरी समथिंग केलेले आहेत. 400 रुपये आपण उबेरला केलेले आहेत. 260-270 आपण ऑफलाईनचे केलेले आहेत. तर अशा रीतीने आपण एवढं आपलं काम झालेलं आहे. CNG आपण आज भरलेलं नाही आहे, तरीही आपण आज 300 रुपये CNGचे मायनस करूया. आणि 100 रुपये इतर खर्च, आज वडापाव खाल्ला आहे आपण, चहा वगैरे पिला, त्याचे 100 रुपये आपण कट केलेले आहेत. तर सगळं जाऊन आपल्याला 800-850 रुपये आपण आजचा प्रॉफिट पकडूया. कमी आहे पण सुट्टी करण्यापेक्षा चांगला आहे. तर मित्रांनो, इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल, आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन बघत असाल तर. जय हिंद, जय महाराष्ट्र.